जिथे शिव भक्त उभे राहतात तिथे बंद पडते भल्या भल्यांची मती. जिथे शिव भक्त उभे राहतात तिथे बंद पडते भल्या भल्यांची मती. अरे मरणाची कोणाला भीती, आदर्श आमचे राजे शिवछत्रपती, आदर्श आमचे राजे शिवछत्रपती. प्रतिस्म चंद्रलेखे व विष्णू विश्ववंदिता, शाहस्नव शिवशेषा मुद्रा भद्रय राजते. मुद्रा तो छत्रपती शिवरायाला, रयतेच्या राजाला, ज्याच्या भक्तीला जोड नाही शौर्याला तोड नाही. जो थंग आहे सागर समान, ज्याचे छत्र म्हणजे आभाचे सन्मान. जो त्या उगवत्या सूर्याची शान, मराठी मानाचा धगधगता स्वाभिमान. आणि काय आहे सह्याद्रीच्या शंभूचा अभिमान. महाराष्ट्राच्या देवराज्याचे पहिले स्थान. स्वराज्याचा जो सर्वसत्ता आहे, कृपावंत आहे, दयेचा वसंत आहे, आणि मराठ्यांचा भोग आसमंत आहे. ज्यांच्या कुशीतून स्वराज्याचं देखणं स्वप्न उद्या जरा, अशा राजमाता राष्ट्रमाता मासाहेब जाऊ. प्रमुखांमध्ये राहून स्वराज्य निर्मितीचं देखणं स्वप्न पाहणारे स्वराज्य संकल्प शहाजीराजे भोसले. ज्यांचा इतिहास आठवला की अंगावर शहारे, डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहत नाही. अशा राजाची जयंती साजरी करण्यासाठी आपण एवढ्या मोठ्या संख्येने एकत्रित आलो होतो. असे छत्रपती शिवराय पित्याने निर्माण केलेले स्वराज्याचं रक्षणच केलं नाही तर ते 10 पटीने वाढवले. असे युवराज शंभूराजे. आम्हा घरी धन शब्दाचेच रत्ने, शब्दाचे शस्त्र यज्ञ करो. शब्द हे शस्त्र समजून विद्रोही वृत्तीचे भंग लिहिणारे छत्रपती शिवरायांचे गुरु श्री संत तुकोबाराय. स्त्री शिक्षणाचे जनक महात्मा ज्योतिबा फुले, राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, माता सावित्री, रमाई, भीमाई व बहुजनांच्या उद्धारासाठी ज्या महापुरुषांनी आपल्या प्राणाची हुती दिली, अशा महामानवांना मी कुमारी सई दीपाली विनेश कागदे मानाचा त्रिवार मुजरा करते. आदरणीय विचारपीठावरील उपस्थित मान्यवर, प्रमुख पाहुणे, गुरुजन मंडळी तथा वडीलधारी मंडळी तसेच बालमित्र यांना देखील मानाचा जय शिवराय. सह्याद्रीच्या कुशीत खिरा चमकला, सह्याद्रीच्या कुशीत खिरा चमकला, भगवान या चंदनाचा शिवनेरीवर प्रगटला, भगवान या चंदनाचा शिवनेरीवर प्रगटला. 19 फेब्रुवारी 1630 रोजी जिजाऊच्या पोटी बाळ जन्माला आले. जिजाऊंनी त्या बाळाचे नाव शिवाई देवीच्या नावावरून शिवाजी असे ठेवले. ज्या काळात शिवरायांचा जन्म झाला त्यावेळी अनेक परकीय सत्ता महाराष्ट्रात धुमाकूळ माजवत होते. मुघलांच्या कैदेत लाखो मराठा सैनिक खितपत पडले होते. अनेक स्त्रियांची लुटली जात होती. अनेक बायकांचा कुंकवाचा धनी मारला जात होता. शेतकऱ्यांचा कोणी कैवार नव्हता. छत्रपती शिवरायांच्या जन्मामुळे गेल्या कित्येक वर्षापासून अंधारात चाटपटणाऱ्या महाराष्ट्राच्या माथ्यावर जणू प्रकाशाचे किरण पसरू लागले होते. छत्रपती शिवाजी महाराजांनी 27 एप्रिल 1645 वयाच्या 16व्या वर्षी हिंदवी स्वराज्याची शपथ घेतली आणि स्वराज्य सूत्रे हाती घेतली. स्वराज्याची घोडदौड सुरू झाली. शिवरायांना या कार्यात अनेक सहकार्याची साथ लागली. बाजीप्रभू देशपांडे, शिवकाशी, बाजीप्रभू अशा अनेक सवगड्यांनी लढाईच्या काळात स्वराज्यासाठी आपल्या प्राणाची हुती दिली. अरे हजाराचे धर्म लाखाची जाती, अरे हजाराचे धर्म लाखाची जाती, सर्वांना एकत्र गुंफणारा एकच राजे शिवछत्रपती, शिवछत्रपती. 10 नोव्हेंबर 1659 रोजी अफजल खानाचा वध केला. या वधाच्या प्रसंगी शिवरायांसोबत 10 जीवलग होते. अफजल खानाच्या पराभवानंतर शाहिस्ते खानाची बोटे छाटली आणि असे अनेक युद्ध राजांनी केले आणि स्वराज्य घडवले. प्राणपणाने लढून राजा तूच जिंकले किल्ले, प्राणपणाने लढून राजा तूच जिंकले किल्ले. शत्रूंना सदापटून तूच लाविले हल्ले, शत्रूंना सदापटून तूच लाविले हल्ले. धर्मलक्षणा तूच घेतला जन्म जिजाऊ पोटी, धर्मलक्षणा तूच घेतला जन्म जिजाऊ पोटी. हे शिवराय प्रणाम तुझला कोटी कोटी, हे शिवराय प्रणाम तुझला कोटी कोटी. शिवरायांनी स्वराज्यासाठी 2960 किल्ले जिंकले आणि स्वराज्याची राजधानी म्हणून किल्ले रायगड घोषित केले. रायगड एक अनेक महत्त्वाचे ठिकाण आहे. त्यात एक टकमक टोक आहे. जो कोणी स्वराज्याची गद्दारी करेल त्याला त्या टकमक टोकावरून खाली टाकले जायचे. पण झालं असं, छत्रपती शिवाजी महाराजांनी कोणाला टाकलं नाही आणि संभाजी महाराजांनी कोणाला
राजे